नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। श्री दत्त जयंतीचे औचित्य साधून श्री स्वामी समर्थ सामाजिक संस्थेच्या वतीने श्री दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी। गेल्या 3 वर्षापासून प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी श्री दत्त जयंती निमित्त 7 दिवस गुरुचरित्र पारायण, श्री स्वामी समर्थांची पालखी मिरवणूक, दत्त जयंती दिवशी महाप्रसाद असा कार्यक्रम श्री स्वामी समर्थ सामाजिक संस्था सिवूड नंबीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला। या कार्यक्रमाला सिवूड विभागातील श्री स्वामी समर्थ भक्त तसेच विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी दर्शन घेतले। श्री स्वामी समर्थ सामाजिक संस्थेतर्फे वेळोवेळी सामाजिक उपक्रम राबवले जात असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रबोधन दिशाशी बोलताना सांगितले। 7 दिवस आयोजित केलेल्या या पारायणामध्ये संस्थेचे अध्यक्ष संतोष जाधव, सचिव राजेश गाडगे, खजिनदार विश्वनाथ बेलोटे, सदस्य विश्वनाथ निकम, नरेश दळवी, सतीश नवले, भावेश आरोटे, चंदन सिंग राजपुरोहित, नरेश खंडागळे, राजेश मानकर, ज्ञानेश्वर जगताप तसेच श्री स्वामी समर्थ भक्त यांच्या वतीने विशेष परिश्रम घेतले। मी राजेश गाडगे, श्री स्वामी समर्थ सामाजिक सेवा संस्थेचा सचिव आहे। माझ्याबरोबर अध्यक्ष आदरणीय संतोष जाधव साहेब आहेत, बेलोटे साहेब आहेत, दळवी साहेब आहेत। बेलोटे साहेब आमचे खजिनदार आहेत। ही सामाजिक सेवा संस्था आहे श्री स्वामी समर्थ सामाजिक सेवा संस्था। या सेक्टरमध्ये गेले 3 वर्षापासून आम्ही स्वामींचे या ठिकाणी सेवा करत आहोत। या ठिकाणी दरवर्षी गुरुचरित्र पारायणाचा सोहळा होतो आणि यामध्ये नवयुवक आणि नवतरुणी या देखील याच्यामध्ये सहभागी होतात। भरपूर या ठिकाणी जवळ हजारो लोक यामध्ये सहभागी होतात। गुरुचरित्र पारायणाला यावेळी 80 लोक गुरुचरित्र पारायणासाठी बसले होते आणि या सेक्टरमधून अतिशय चांगला प्रतिसाद आहे। मला आनंद वाटतो या गोष्टीचा की आता आध्यात्मिकाकडे नवीन जी काही युवा पिढी आहे ती वळते आणि खरोखर ती चांगली गोष्ट आहे। कारण घरामधून या गोष्टी मिळत नसतात, त्या बाहेरून या अशा मिळतात आणि आम्हाला त्याचा आनंद आहे की या ठिकाणी आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय। दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे, पण या महाप्रसादामध्ये सेक्टरमधील प्रत्येकाने खारीचा वाटा उचललेला आहे। आमच्या सामाजिक संस्थेचा कमी वाटा आहे, परंतु 100% वाटा या सेक्टरमधील लोकांचा आहे आणि त्यांनी आम्हाला तन मन धनाने या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलेलं आहे। त्यांचं मनापासून त्यांचा आभारी व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम असाच पुढे सुरळीत चालावा आणि सेक्टरमधील तमाम सर्व जनतेला सद्बुद्धी द्यावी, त्यांचं चांगलं व्हावं, सुयश त्यांना मिळावं असे आम्ही सर्वजण स्वामी समर्थ चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ सामाजिक संस्थेच्या वतीने मी संस्थेचा खजिनदार विश्वनाथ बेलोटे, आमच्या संस्थेचे अध्यक्ष जाधव साहेब, संतोष जाधव साहेब आणि सचिव राजेश गाडगे साहेब आणि आमचे सदस्य नरेश दळवी आणि आम्ही पदाधिकारी तर केवळ नावाला आहोत, परंतु हे सर्व कार्यक्रम घडवण्यासाठी विभागातील सर्व जनतेचं आम्हाला सहकार्य मिळते। श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित असं या केंद्रामध्ये दर शनिवारी सायंकाळी 6:30 ते 8 ह्या वेळेमध्ये
आरती होत असते आणि साप्ताहिक आरती होते आणि ह्या आरतीच्या माध्यमातून आम्ही विभागाचे एकूण 18 विभाग आहेत. त्याच्यामध्ये ऋषी विभाग, विवाह संस्कार, बालसंस्कार असे बरेच वेगवेगळे विभाग आहेत. त्या विभागाद्वारे ह्या सर्व जनतेचे जे काही प्रश्न असतात ते मार्गी लावण्याचं काम ह्या केंद्रामार्फत केलं जातं आणि आनंद ह्या गोष्टीचा वाटतो की विभागामध्ये जे ज्येष्ठ आहेत लोक ते तर इथे येतातच, पण त्याचबरोबर हल्ली असं आमच्या निदर्शनाला आलं की तरुण पिढी जी आहे, अगदी शाळा कॉलेजची मुलं हे देखील अगदी आवडीने येतात. आणि आज आम्ही गुरुचरित्र पारायण लावलं होतं 7 दिवसाचं. त्या 7 दिवसामध्ये पारायणामध्ये पण सहभाग घेण्याची त्यांची संख्या खूप लक्षणीय आहे आणि हा आनंद वाटतो की जी तरुण पिढी हेच वय असतं जे घडण्याचं किंवा बिघडण्याचं, तर न बिघडता ती पिढी घडते आणि त्याच्यामध्ये आमचा देखील खारीचा वाटा आहे. आणि मुलांना आता आध्यात्मिककडे जोडी लागलेली आहे आणि आध्यात्मिक मध्ये जेव्हा माणूस येतो त्यावेळेला त्याचे सांसारिक आणि प्रापंचिक प्रश्न देखील आपोआप मार्गाला लागतात. ह्या 18 विभागाद्वारे जे जे प्रश्न असतात, प्रत्येकाचे नोकरीचे असो, लग्न जमण्याचे असो, आणखीन इतर जेही प्रश्न असतात, बालसंस्कार म्हणजे गर्भामध्ये संस्कार देखील केले जातात. गर्भामध्ये असल्यापासून त्याच्यावर संस्कार व्हावेत. त्यानंतर बालपणी म्हणजे शाळेमध्ये जाण्या अगोदर त्याला बालसंस्काराच्या माध्यमातून त्याच्यावरती सर्व संस्कार केले जातात. आजकाल पूर्वी न्यूक्लिअर फॅमिली, जॉईंट फॅमिली नसल्यामुळे घरामध्ये आजी आजोबा असे बुजुर्ग लोक राहिलेले नाहीत. त्याच्यामुळे संस्कार कोण करणार, तर ह्या केंद्रामार्फत असे जे बालसंस्कार वर्ग होतात त्याच्यामधून मुलांना चांगल्या प्रकारचे आम्ही संस्कार लावतो की जेणेकरून त्यांची उन्नती होईल आणि देशाचं तेच खरं प्रतिनिधित्व करणार आहे. आजची जी मुलं आहेत ते उद्याचे प्रतिनिधी आहेत. त्याच्यामुळे ती पिढी जर नीट घडली तर देशाचं भविष्य देखील चांगलं घडायला काही वेळ लागणार नाही. आणि त्याचबरोबर आम्ही वृक्षारोपण, रक्तदान आणि आरोग्य शिबिर असे वेगवेगळे शिबिर देखील मध्ये मध्ये आम्ही घेत असतो. त्याच्यामुळे की सामाजिक म्हणजे 80% समाजकारण आणि 20% अध्यात्म असा आमचा दृष्टिकोन आहे. जेणेकरून अध्यात्मामध्ये एकदा माणूस आला की त्याला समाजाची देखील आपली नैतिक जबाबदारी काय आहे, सामाजिक जबाबदारी काय याचं देखील भान येतं, त्यांना त्याची जाणीव होते. श्री स्वामी समर्थ. मी प्रतीक्षा येवले, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर आणि दिंडोरी प्रणित आज जवळजवळ महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर दिंडोरी प्रणित केंद्रांची संख्या 5000च्या वरती आहे. हे जरी आध्यात्मिक केंद्र असले तरी येथे अध्यात्म आणि विज्ञान या पायावर ही केंद्र उभारली गेलेली आहे. आमचे परमपूज्य गुरुमाऊली नेहमी सांगतात 80% अध्यात्म आणि 80% समाजकारण आणि 20% अध्यात्म या पार्श्वभूमीवर ही केंद्र चालतात. आज सिऊड केंद्रामध्ये दत्त जयंती निमित्त हा सप्ताह कालावधी इथे पार पडला. यामध्ये आध्यात्मिक सेवा केली गेली, त्याचबरोबर समाजोपयोगी बरेचसे सारे उपक्रम या ठिकाणी होत असतात. त्यामध्ये बालसंस्कार, गर्भसंस्कार, पर्यावरण प्रकृती विभाग, त्यानंतर कायदेविषयक सल्लागार, त्या वेगवेगळ्या विषयांवर अखिल भारतीय गुरुपीठ त्र्यंबकेश्वर द्वारे आणि दिंडोरी सेवा केंद्राच्या अंतर्गत विविध उपक्रम राबवले जातात. तर सांगायला खूप आनंद वाटतो की या मार्गामध्ये आमच्या परमपूज्य गुरुमाऊलींचे हे ब्रीदवाक्य आहे की संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर राष्ट्र टिकेल आणि राष्ट्र टिकला तर धर्म टिकेल. आणि या उक्तीनुसारच आज अनेक लाखो समाज केंद्रामधून या आपल्या दिंडोरी केंद्रातून हे उपक्रम अतिशय सुंदरपणे महिलांच्या विशेषतः सहभागाने हे उपक्रम केले जात आहेत. महिलांसाठी किंवा महिलांच्या स्वास्थ्यावर देखील या केंद्रांतर्गत विविध उपक्रम घेतले जातात. स्वास्थ्यामध्ये मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य या दोन्ही वेने या केंद्रांमधून हे उपक्रम घेतले जातात आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून खूप सारे समाज उपयोगी उपक्रम यातून घेतले जातात. श्री स्वामी. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण बघतोय की या ठिकाणी सर्व भक्तजन आज दत्त जयंती निमित्त दर्शनासाठी आलेत आणि आपण ज्या ठिकाणी उभा आहे आज आपण या ठिकाणी 7 दिवसाचं पारायण कार्यक्रम झाला. त्यानंतर आज बघतोय आपण बाहेर सगळे भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलंय, काल पालखीचं आयोजन केलं होतं. खरंच खूप सुंदर असा कार्यक्रम आज सिंहगड विभागामध्ये होतोय. इथली मंडळी खूप कष्ट करून करतायत. खरं सांगायचं तर मी या पारायणासाठी गेली 7 दिवस बसलो होतो. स्वतः मी पारायण केलंय. त्यामुळे खूप सुंदर असा हा आयोजन कार्यक्रम आहे आणि सर्वांना या निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वांच्या इच्छा
स्वामी पूर्ण करतील ही अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सामाजिक सेवा संस्था ही आपल्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्य करते. या सेवेच्या माध्यमातून मेडिकलची व्यवस्था आणि गरजूंना सहकार्य हे या संस्थेच्या मार्फत केलं जातं. ही गेली 10-12 वर्ष या ठिकाणी काम करते. शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष आदरणीय आमचे पाटील साहेब यांच्या मार्फत फार मोठं सहकार्य या ठिकाणी आम्हाला मिळतंय. असं सहकार्य पुढे देखील आम्हाला मिळावं आणि अशी मी स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी स्वामी शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सामाजिक सेवा संस्थेचे आलेले सर्व पदाधिकारी यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास मार्ग त्र्यंबकेश्वर दिंडोरी सिवूड विभाग यांच्यातर्फे आज दत्त जयंती श्री स्वामींचा सोहळा या आठवड्याभर त्यांनी कार्यक्रम ठेवलेला आहे. काल छान त्यांनी पालखी काढली सिवूड मधून, आपल्या सर्व सिडकोच्या मधून त्यांची पालखी सोहळा त्यांनी आयोजित केले. आपण बघतोय स्वामींची सेवा सर्व जे भक्तगण आहेत, म्हणजे राजेश घाडगे साहेब असतील, दळवी साहेब असतील, इतर सर्व मंडळी हे मनोभावे करतायत. आणि त्यांनी केलेल्या सेवेमुळे आता आपण बघतोय की ह्याला व्यापक स्वरूप आलेलं आहे. आणि स्वामींच्या इच्छे आपण बघतोय की आज इथे बाहेर अन्न दान सेवा पण त्यांनी केलेला आहे. त्यालाही चांगला मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. तर एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून माझी हीच इच्छा असेल की माझ्याकडून ही स्वामींची सेवा अशीच घडत राहो. आणि हा जो आमच्या हातून जे कार्य होतंय हे कार्य अजून मोठं व्हावं, व्यापक व्हावं, ही स्वामींच्यांनी मी प्रार्थना व्यक्त करतो. आणि Yep.